चक्रवर्ती, दानव सम्राट, असुरराज हिरण्यकश्यपू महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. हे असुरराज, या पृथ्वी तलावर एकही विष्णू भक्त उरला नाही. विष्णू भक्त जणू काही नामशेष झाले. दानव सम्राट, अहो तुमच्याशिवाय या पृथ्वी तलावर कोणीही नाही. या विश्वात तुमच्या नावाचाच फक्त डंका वाजतो आहे. हा कसला मंत्रोच्चार ऐकू येतोय? तुमचे कान फुटले काय मूर्खांनो? लक्ष देऊन ऐका. त्या सोंगाड्या विष्णूचे भक्त नामशेष झाले, नष्ट झाले. हा नारायण नारायण असा नामघोष कसा ऐकू येत आहे? अरे मर्कटांनो, क्षणात जा आणि जो कोणी शतमूर्ख आहे त्याला माझ्या समोर घेऊन या, नाहीतर क्षमा असावी महाराज. महाराज, हा नारायणाचा जप करणारा दुसरा कोणी नसून तुमचा पुत्र प्रल्हाद आहे. प्रल्हाद राजकुमार, काय? जा त्या मंदबुद्धी बालकास घेऊन या. निर्बुद्ध कार्ट्या, सर्व पृथ्वीवर विष्णू पूजेला निर्बंध घातला असताना तू हे पातक का करतो आहेस? असे महापाप करून विनाशाकडे प्रयाण करू नकोस. पिताश्री, भगवान विष्णूंचा नामजप करून मी पाप नाही तर पुण्यस्मरण करीत आहे. जगतपालक भगवान विष्णू मला विनाशाकडे नाही तर प्रकाशाकडे घेऊन जात आहे. नारायण नारायण. असे बोलून तू आत्मघात करून घेशील. हा भद्रपणा सोडून दे, नाहीतर हकनाक मृत्यू ओढावून घेशील. पिताश्री, माझ्या नारायणाच्या इच्छेशिवाय मृत्यू मला स्पर्शही करणार नाही. नारायण नारायण. या वैराला माझ्या समोरून नाहीस करा. सरोवरात बुडवून टाका, जलसमाधी देऊन मारून टाका. नारायण 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 नारायण. आता हा चिमुरडा बुडून मेल्याशिवाय राहत नाही. काय तर म्हणे नारायण भक्त. अरे हा तर पाण्यातून सुखरूप बाहेर आला. नारायण नारायण नारायण. सरोवरातून प्रल्हाद सुखरूप बाहेर आला. हे पाहून प्रल्हादाला कड्यावरून खाली ढकलण्यात आले. उकळत्या तेलाच्या कढईत उभे केले, परंतु नारायण नारायणचा जप अखंड चालू होता. त्यामुळे प्रल्हादाला कसलीही इजा झाली नाही. त्यापुढे जाऊन प्रल्हादाला
पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली देण्याची तयारी झाली. पण नारायण नारायण हा जप ऐकून पिसाळलेला हिंस्त्र हत्तीही शांत झाला. हे पाहून हिरण्यकश्यपू रागाने निघून गेला. आणि हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका तिला बोलावून प्रल्हादाला मारण्याचा आदेश दिला. हिरण्यकश्यपूची बहीण होलिका तिला अग्निदेवाचं वरदान होतं, ती अग्नीमध्ये जाणार नव्हती. ही हिरण्यकश्यपूला म्हणाली, हे ज्येष्ठ बंधू, मी तुझ्या त्या दुराचारी हट्टी उद्दाम कार्ट्याचा निपात करीन. एक भव्य मोठी चिता पेटवा. त्या लबाड कारस्थानी विष्णू भक्त प्रल्हादाला जाळून भस्म करते. नारायण 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 बोल, तुझा नारायण कुठे आहे? बोल. माझा नारायण या चराचर विश्वात सर्वत्र सामावलेला आहे. नारायण नारायण तुझा नारायण या चराचर विश्वात सामावला आहे ना? बोलव त्याला. असा घाबरून बसू नको, लपून बसू नको. ये समोर ये. एका क्षणात त्याला मारून टाकतो, चिंटासारखा चिरडून टाकतो. बोलव बोलव त्या बहुरूप्याला. माझा नारायण तुमच्या समोर आहे. माझ्या समोर कुठाय कुठाय? माझा नारायण या वाऱ्यात, या झाडांमध्ये, पाण्यात, अग्नी, आकाशात, प्रकाशात, दगडात, माती, पशु पक्षी, प्राणी, सजीव, निर्जीव, अणु, रेणू, कणाकणात, मनामनात, श्वासात आणि उच्छ्वासातही माझा नारायण सामावलेला आहे. नारायण नारायण निर्बुद्धासारखा बरळू नकोस. कणाकणात तुझा नारायण सामावला आहे, तर मग या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? यत्र तत्र सर्वत्र, हो, या खांबातही माझा नारायण आहे. मग आज तुझा नारायण मृत्यू पावल्याशिवाय राहणार नाही. या गदेच्या एका तडाख्यात त्याला मारून टाकतो. गदा कशाला? गदा कशाला? माझ्या शक्तिशाली पायाचा प्रहार पर्याप्त आहे. एका लाथेने त्याला उडून टाकतो, त्याच्या नरडीचा खून घेतो.
पशु ना मानव, नरसिंह